नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मराठी व्याकरणातले महत्त्वपूर्ण क्वेश्चन जे हर एक्झाममध्ये येऊ शकतात. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, मुंबई हे कोणते नाम आहे? मुंबई हे जे आपण एकच नाव आहे, मुंबईला एकच नावाने ओळखतो आपण, तर हे जे आहे विशेष नाम दिलेलं आहे. तर हे जे आपलं आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा हे जे नाम आहे, एक प्रामाणिकपणा म्हणजे एक गुण दर्शवलेला आहे आणि याचे गुण आणि भाव दर्शवलेले ते भाववाचक नाम होईल आणि जे आपलं आन्सर येईल ती ए येईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, शाळा हे कोणते नाम आहे? शाळा हे एकाच शाळेचे नाम नाही आहे. हे सर्व शाळांना आपण शाळाच म्हणतो. तर हे आपल्या जातीमध्ये मोडलं जाते आणि ज्याला आपण मध्ये मोडलं जातं हे सामान्य नाम होईल. जे आपलं आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, सह्याद्री हे कोणते नाम आहे? सह्याद्री हे जे नाम आहे एक विशेष नाम आहे. सह्याद्रीला सह्याद्री पर्वत म्हणतो आपण, तर सह्याद्री एक विशेष नाम दिलेलं आहे. तर विशेष नामाला आपण विशेष नाम जे आपलं आन्सर येईल बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, दयाळूपणा हे कोणते नाम आहे? दयाळूपणा हे जे नाम आहे मित्रांनो, हे दया मतलब आपल्याला एक गुण दर्शवलेला आहे, एक भाव दर्शवलेला आहे आणि दयाळूपणा हे भावाचक नाम होईल, जे आपलं सी आन्सर येईल. क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, मुलगा या शब्दाचे लिंग कोणते? ओळखा. मुलगा, तो मुलगा म्हणजे तो जेव्हा आपण वापरतो मित्रांनो, तो 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 असा आपला पुल्लिंगी जो तो लिंग होतो. तर आपला जो आन्सर येईल ते पुल्लिंगी इन बी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, वाघीण हे कोणते लिंग आहे? तर वाघीण हे जे लिंग आहे ती वाघीण असं बोलतो आपण, ती वापरतो इथे, तर ती म्हणजे स्त्रीलिंगीमध्ये येते. तर सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर पुस्तक हे कोणते लिंग आहे? पुस्तक हे जे लिंग आहे मित्रांनो, एक पुस्तक, ते पुस्तक आपण बोलतो ते पुस्तक. तर हे जे लिंग येईल ते नपुंसकलिंगमध्ये येईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, भारत हे कोणते नाम आहे? भारत, भारत आपण एकच भारत म्हणतो. या सगळ्या वर्डमध्ये एकच भारत आहे आणि एक विशेष नाम आहे. त्याबद्दल आपल्याला विशेष नाम म्हणजे आन्सर क्लिक करू आपण आणि ए आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तर मित्रांनो, नदी हे कोणते नाम आहे? नदी, नदी हे कोणत्याही नदीला आपण नदी म्हणतो आणि नद्या खूप आहेत, तर हे सामान्य नामामध्ये मोडले जाईल आणि जे सी आपलं हे जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो, सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य, सौंदर्य हे एक गुण दर्शवलेला आहे, एक भाव दर्शवलेला आहे आणि एक गुण आणि भाव दर्शवलेला आहे. त्यामुळे आपलं ते भाववाचक नाम म्हणजे राईट आन्सर येईल आणि जे आपलं सी आहे जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो मित्रांनो, शिक्षक हे कोणते नाम आहे? एकाच शिक्षकाला आपण शिक्षक म्हणू शकत नाही. आपण शिक्षक सर्व काही जे गुरुंना ते शिक्षक असं म्हणतो आपण, तर सामान्य नामामध्ये ते मोडलं जाईल. ही जाती दाखवलेली आहे, बी आपल्या आन्सर येईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राम हे कोणते नाम आहे? राम हे एका मुलाचे नाम आहे आणि एकाच व्यक्तीला आपण राम म्हणून ओळखतो. म्हणून हे जे नाम होईल ते विशेष नामामध्ये जाईल आणि जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, मैत्री हे कोणते नाम आहे? मैत्री, मैत्री हे जे नाम आहे एक गुण आहे. मैत्री म्हणजे एक गुण दर्शवलेला आहे एक आणि ते ते भाव दर्शवलेला आहे आणि त्याचं आन्सर जे येईल आपलं ते भाववाचक नावामध्ये येईल. सी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, गाय या शब्दाचे लिंग कोणते? गाय या शब्दाचे लिंग जे आहे ती गाय असं बोलतो आपण, ती गाय. ती हे जे येईल तर ती म्हणजे आपले जे येईल स्त्रीलिंगीमध्ये येईल. बी आपले जे राईट आन्सर येईल. तर मित्रांनो, आपल्याला जर लिंग ओळखायचं असलेलं तर आपलं ते म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला, ते म्हणजे आपण नपुंसकलिंग वापरतो. त्यानंतर तो म्हणजे आपण वापरतो पुरुषलिंग आणि ते म्हणजे ती म्हणजे आपण वापरतो स्त्रीलिंग. याच्यावर तुम्ही ध्यान ठेवा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, बैल या शब्दाचे लिंग कोणते? बैल या शब्दाचे जे लिंग आहे मित्रांनो, तर बैल, तो बैल म्हणजे पुल्लिंगी, तो बैल असं बोलतो ना आपण, तर ते ए आपलं जे राईट आन्सर येईल. क्वेश्चन 17 येतो मित्रांनो आपला, पुणे हे कोणते नाम आहे? पुणे हे जे नाम आहे, पुणे हे एकच आहे आणि एक विशेष आहे आणि पुण्याला सर्व काही एकच ठिकाण आहे, तर विशेष नामामध्ये जाईल. बी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, माणूस हे कोणते नाम आहे? माणूस हे कोणते नाम आहे? तर एक माणूस म्हणजे कोणत्याही माणसाला आपण पुरुषाला आपण माणूसच म्हणू आणि जे नाम होईल ते सामान्य नाममध्ये जाईल. सी आपलं जे राईट आन्सर येईल.
त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, आनंद हे कोणते नाम आहे? आनंद आनंद हे जे नाम आहे एक भाव दर्शविलेला आहे. आनंद एका मुलाचे बी नाव असू शकतात, पण इथे एक आनंद म्हणजे एक गुण दर्शविलेला आहे. तर आनंद म्हणजे एक काय नाव आहे? भाववाचक नाम आहे. ए जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, टेबल हे कोणते लिंग आहे? टेबल आपण असं बोलतो ते टेबल, तर ते टेबल म्हटलं आपल्याला नपुंसक लिंगमध्ये जाईल. सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, दिल्ली हे कोणते नाम आहे? दिल्ली भारतामध्ये दिल्ली हे एकच ठिकाणाचं नाव आहे, एकच राज्याचं नाव आहे आणि दिल्ली हे जे नाव जाईल एक विशेष नावामध्ये जाईल, जे आपला आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, फुल हे कोणते नाम आहे? फुल हे जे नाम आहे ते एक फुल आपण जास्वंदाचं फुल म्हणू शकतो, हे गुलाबाचं फुल म्हणतो, हे सर्व काही फुलांना आपण फुलांच्या जातीला फुल म्हणतो आपण. तर आपले जे नाम येईल सामान्य नामामध्ये जाईल, बी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शौर्य हे कोणते नाम आहे? शौर्य हे नाम जे आहे ते गुण दर्शवलेले शौर्य, शौर्यवीर, शौर्यवान असे जे गुण दर्शवतं, भाव दर्शवतं, भाववाचक नाम होईल आपलं. सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राणी या शब्दाची लिंग कोणते? राणी या शब्दाची जी लिंग आहे ते आहे स्त्रीलिंगी. ती राणी असं बोलतो ना आपण, तर ती राणी म्हणजे स्त्रीलिंगीमध्ये येईल. 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राजा या शब्दाची लिंग कोणती? राजा या शब्दाची लिंग जे आहे तो राजा असं बोलतो ना आपण, तर तो राजा मतलब आहे कोणत्या ह्याच्यात येईल ते पुल्लिंगमध्ये येईल. त्यांना 26वा क्वेश्चन येतो माझा, गोदावरी हे कोणते नाम आहे? गोदावरी एक विशेष नाम आहे मित्रांनो. गोदावरी एका स्त्रीचं नाव आहे आणि आपण एका स्त्रीला व्यक्तीलाच ओळखतो, तर विशेष नावामध्ये जाईल हे ए जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो म्हटला, हुशारी हे कोणते नाम आहे? हुशारी एक म्हणजे गुण दर्शवलेला आहे, भाव दर्शवलेला आहे. एक हुशारी म्हणजे गुण दर्शवलेला आहे, त्यामुळे आपलं भावाचे नाम होईल. सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, विद्यार्थी हे कोणते नाव आहे? विद्यार्थी म्हणजे एक जाती दर्शवलेले विद्यार्थी हे कोणते बी असू शकतात. तो एक मुलांचा संघ बी असू शकतो. विद्यार्थी म्हणजे एक आपण एका व्यक्तीला नाव नाही म्हणू शकत विद्यार्थी, म्हणून हे जे येईल ते सामान्य नावामध्ये येईल. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर घर या शब्दाची लिंग कोणती? आपण असे बोलतो की ते घर, त्यामुळे ते घर म्हटल्याबद्दल हे आपलं नपुंसक लिंगमध्ये जाईल. सी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, लता हे कोणते नाम आहे? लता हे व्यक्तिमत्वाचं नाम आहे. लता हे म्हणजे एका व्यक्तीलाच ओळखतो आपण आणि लता म्हणजे एक विशेष नामामध्ये जाईल. आपलं ॲन्सर जे येईल ते बी होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.